गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी सकाळी सकाळी ते अंघोळ झाल्यावर देवपूजा करत असते आधी आणि मग माझ्या कामांना सुरुवात करत असते. इथं मी माझ्या मुलीला उठवलं आणि तिला हातात दिला ब्रश करायला, कारण तिला क्लास तिचा 9 वाजता असतो. तिला लवकर पाठवायचं असतं. जी ब्रश करते तोपर्यंत मी बेड वगैरे आवरून घेते, कारण मला सकाळी सकाळी पूर्ण घर आवरलेलं राहिलं तर खूप चांगलं वाटत असतं आणि माझा दिवस पण चांगला जात असतो. आता मी बेड आवरून मग मी माझ्या किचनचे कामांना लागणार आहे. तसं मी सकाळी लवकर उठत असते आणि उठून पहिले अंगण वगैरे सगळं झाडून घेत असते आणि मग आंघोळ करून देवपूजा करत असते. तर माझी जी झाडं आहे ती खूप धुळीची झाली होती, कारण रस्त्याचे कामं चालू होते आणि तिथून खूपच धूळ येत होती, म्हणून मी त्यांच्यावरची धूळ स्प्रे बॉटलने साफ करत होती. तर तिथं साफ करता करता माझा मुलगा आला आणि त्याने ते बघितलं. मग त्याला इच्छा झाली की मला पण हे काम करायचं. मग तो म्हणाला, मम्मा मला पण करू दे, मला पण करू दे. म्हटलं ठीक आहे, तू पण कर. मग तो मला मदत करतो इथं झाडं वगैरे साफ करायला. लहान मुलांना कसं असतं की प्रत्येक गोष्टीचं ॲट्रॅक्शन असतं. आपले आईवडील काहीही करत असले ना, त्यांना आवडतं ते मला पण करायचं. असं माझ्या मुलाला फार ॲट्रॅक्शन. तो खेळण्यापेक्षा ना मोठ्या माणसांच्या गोष्टी करण्यामध्ये जास्त त्याला आवडतं. तो प्रत्येक गोष्टीत लुडबुड केल्याशिवाय त्याला होतच नाही. त्याला ते खेळच समजतो म्हणून करतो. आम्ही त्याला नाही पण म्हणत नाही, आम्ही तेवढी काळजी घेऊन त्याच्याकडनं ते करून घेत असतो. त्याला ते करायला इतकं आवडत होतं की तो सारखा मला सांगत होता, मम्मा मला दे ना, मला दे ना. त्याला म्हटलं, थांब, ही मोठी तुला येत नाही, तुझे आज छोटे छोटे आहेत, मी करून घेते, मग तुला देते, मग तू खेळ वाटलं. तोपर्यंत मी माझे सगळे झाडं वगैरे धुवून घेतले स्प्रे बॉटलने. मग त्याला ती दिली आणि मग मी माझी ती खिडकी वगैरे त्याच्यावर बी खूप धूळ आलेली होती, खूपच जाळं वगैरे आलेलं होतं. मग मी पण तोपर्यंत ते साफ केलं आणि तो खेळत होता स्प्रे बॉटलने. हे जे कुंड्या वगैरे आहेत त्या मी घरीच बऱ्याच बनवलेल्या आहेत. काही मडके वगैरे या खाजीला आपण आणतो, ते मडके वगैरे पडलेले होते माझ्याजवळ, त्यांच्यामध्ये पण काही रोपं वगैरे लावलेले आहेत. माझ्याजवळ खूप काही झाडं नाही आहेत, थोडेसेच आहेत, पण मी त्यांना व्यवस्थित ठेवत असते. तसं पण इथं बाल्कनी पूर्ण ओपन असल्यामुळे खूप धूळ, ऊन, पाऊस येत असतो, त्याच्यामुळे झाडं पाहिजे तितकी जगत नाही, म्हणून मी जास्त झाडं काही लावत नाही. मी फडक्याने पूर्ण रील वगैरे साफ करून घेतले आहे. छोटे छोटे आईस्क्रीमचे माझ्याजवळ कप पडलेले होते, मी त्यांच्यामध्ये त्यांना कलर वगैरे करून त्यांच्यात हे मनी प्लॅन्ट लावलेले आहेत.
काय करू राहिली ना. त्यानंतर मी आता या झाडांना पाणी टाकून घेते, कारण रोज पाणी टाकलं तर झाडं सुकत नाही. हिवाळा जरी असला ना तरी झाडांना पाणी लागतं. असं मी दररोज करत असते, कारण मला थोडीफार का होईना झाडं जगवली ना हिरवं वगैरे दिसतं ते आवडतं, म्हणून मी टाकत असते त्यांना पाणी. तर मग ते झाल्यानंतर मी पटकन पीठ वगैरे मळून घेतलं पोळ्या वगैरे करायला. तर डब्याला काही नव्हतं मुलीच्या, म्हणून म्हटलं चला तिला तिखट पोळी बनवून देऊया. मग इथं मग मी एक पोळी लाटली, त्याच्यावरती हा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मग थोडंसं लाल तिखट टाकलं. आणि तुमच्याजवळ जर तिळी वगैरे असेल तर तुम्ही तिळी पण टाकू शकता. माझ्याजवळ तिळी नव्हती, माझी ती संपलेली होती, म्हणून मी तिखट वगैरे टाकलं आणि नंतर थोडंसं मीठ टाकलं. आणि ऑरेगानो मी आणलेलं होतं चीज वगैरे बनवायला, चीज ब्रेड वगैरे बनवायला. मग ते होतं माझं, ते पण मी टाकलं. ते टाकलं ना तर खूप छान टेस्ट येते तिखट पोळीला. माझे मुलं खूप आवडीने खातात. मग मी थोडंसं त्याला लाटून घेतलं, कारण ते आपण जे टाकलेलं आहे ते मिक्स व्यवस्थित व्हायला पाहिजे, असं वरती निघायला नको. आणि त्याच्यावरती मग मी तेल वगैरे लावून घेतलं आणि मग ती भाजून मी माझ्या मुलाला खायला दिली. त्याला खूप आवडते, तो तर ती पोळी आवडीने खातो. माझ्या मुलीला पण इतकी आवडते की ती एक शाळेत जाण्याआधी खाऊन जाते आणि एक डब्याला घेऊन जाते. किती मजेने खात आहे तो ती पोळी. आता माझ्या मुलीचा पेपर आहे, त्यांचे सराव पेपर चालू आहेत, त्यांच्या घटक चाचण्या येणार आहेत, त्याच्यामुळे मग तिला घरूनच एक पेपर आखून द्यावा लागतो. तर मी तिचा आज गणिताचा पेपर होता, मग मी तिला तो आखून दिला, तिचं नाव वगैरे टाकून. तिची 12:30 वाजता शाळा असते, तिला शाळेत सोडायला जायचं असतं. इथं मी तिचं सगळं स्टडी वगैरे असतं का ते सगळं इथंच ठेवत असते. तिचे पुस्तकं, तिचे स्टोरी बुक्स वगैरे सगळं हे मी घरीच बनवलेलं आहे. 2 टेबल होते माझ्याजवळ, ते जोडून मी हा स्टडी टेबल तिच्यासाठी बनवला आहे. आम्हाला तिला स्टडी टेबल घ्यायचा आहे, पण माझा आवाज थोडा बदलला आहे. मला सर्दी झाली, टेबलवर स्टडी करायला कंटाळा करते, ॲडजस्ट करून घेत नव्हतो. पण आता बघू. ची शाळा खूप छान आहे. ते खूपदा म्हणजे खूप प्रॅक्टिस करून घेता मुलांची. कसं करता? शाळेत घेतातच, पण घरी पण एकदा देतात. होमवर्कमध्ये पण वेगळं
असं 3-4दा ते करून घेतात, पूर्ण प्रॅक्टिस करून घेतात माझ्या मोबाईलवर. आता मी तिला आपण शाळेत कोणत्या सोडून चॅनलवर? येते. यूट्यूबवर. यायचा टाइम झाला, मी तिचा टिफिन खाली ते मला तिला शाळेत सोडायला जायचंय. तर ते टिफिनचा टाइम मी तिला देत असते, कारण ते बाहेर अंगणात बसत असतात, तिथं कपडे खराब होतात. त्याच्यामुळे मग आम्ही एक चटई तिला दररोज देत असतो, जेणेकरून ती चटईवरती बसू शकेल. 3-4 काय राहतं? तिचे कपडे खराब होणार ते नाही, कपडे ती का रोज वरती करताय तू? धुवायची वेळ येणार नाही. हा, दाबते. इथं मी आता हरभऱ्याची पाल्याची भाजी करते आणि वांग्याची, कारण आज भोगी आहे म्हणून मग आपण मिक्स वांगे भाजी करत असतो. पण माझ्याजवळ भाज्या तितक्या नव्हत्या म्हणून मी वांगा मसाला याची भाजी केली आहे. आणि आंबाड्याची म्हणजेच हरभऱ्याची भाजी, त्याला आपण आंबाडा म्हणतो, त्याची भाजी केली आहे. तर मी भाजीची काही रेसिपी तुम्हाला देत नाही, कारण ती कॉमन भाजी सगळ्यांना माहिती आहे कशी करतात ते.